परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र. प्रथमोल्लास. बाळपण. बाळचे कृष्णावर फार प्रेम आहे हे कुणीतरी सांगितल्यावरून गवई दंतवक्रांना समजले. त्यांना चित्रे काढण्याचा नाद होता. संधी मिळाली तर चित्र काढता येईल या विचाराने एके दिवशी ते बाबूरावांकडे गेले. उभयता बोलत बसले असता त्यांच्या उजव्या हाताकडे बाळचे लक्ष गेले. बाळने त्यांना अंगठ्याचे नख इतके का वाढविले असा प्रश्न केला. ते म्हणाले, मी या नखाने कागदावर चित्रे काढीत असतो. त्यावर बाळ म्हणाली, तर मग मला एक कृष्णाचे चित्र काढून देता का? दुसऱ्या दिवशी त्यांनी एक कृष्णाचे चित्र काढून आणून बाळाला दाखविले. तेव्हा बाळ म्हणाली, एक चेहरा सोडून बाकी सर्व काही कृष्णासारखे आहे. कृष्णाचे सदा हास्यमुख आहे. तुम्ही त्यात रागीट चेहरा दाखविलात. त्यावर धनुष्य हातात दिले की राम, मुरली हातात दिली की कृष्ण आणि जटा गंगा दाखवली की शंकर असे आम्ही समजतो. असे चेहरा असाच असावा, तसाच असावा, इतक्या बारकाईने आम्ही कधी लक्ष देत नाही. दंतवक्रांनी उत्तर दिले, देवाचा चेहरा आम्ही कशासाठी पाहावयाचा? आमच्या दुर्मुखलेल्या चेहऱ्यात फरक पडावा म्हणजे आमचा चेहरा पण आनंदित व्हावा म्हणून. देवाचा चेहरा जर रागीट असला तर आमच्या चेहऱ्यात फरक पडेल कसा? याचे उत्तर तुम्ही मला सांगा असे बाळने म्हणताच दंतवक्र निरुत्तर झाले. एकदा सीतामाईंच्या पायाला ठेच लागलेले निमित्त होऊन पायाला सूज आली. ती बरेच दिवस झाले तरी कमी होईना, म्हणून डॉक्टर्सांनी त्यांना घरी बोलविले. त्याच वर्षी सरकारने नुकताच दवाखाना उघडला होता आणि डॉक्टर पण नवीनच नोकरीला लागले होते. तपासून झाल्यावर साबण लावून त्यांनी हात धुतले. ते पाहून बाळ म्हणाली, डॉक्टर मामा, तुमची पद्धत मला आवडली नाही. डॉक्टर बाबूरावांचे स्नेही होते. त्यांचा स्वभाव पण विनोदी होता. ते म्हणाले, बाळ, माझे कुठे चुकले म्हणतीस? इंजेक्शनची सुई धरताना चुकलं की टोचताना चुकलं? बाळ म्हणाली, त्याबद्दल मी कसे सांगू शकणार? मग काय चुकले ते सांग असे डॉक्टरनी म्हणतात. रोग्याचे आरोग्य बिघडू नये म्हणून डॉक्टरनी प्रथम हात धुवायचे आणि तपासणीनंतर डॉक्टरचे आरोग्य बिघडू नये म्हणून त्यांनी हात धुवायचे. असे तुम्ही केले नाही असे बाळ म्हणाले. डॉक्टर म्हणाले, आमची पद्धत तुला कशी समजली? ज्याने ही पद्धत घालून दिली त्यानेच खुद्द मला सांगितले म्हणून मला समजले असे बाळने उत्तर दिले. बाळ वर सीतामाईंपेक्षा बाबूरावांचे प्रेम अधिक होते. इतर मुलांपेक्षा बाबूरावांना तीच अत्यंत आवडत असे. वडिलांवर तिचेही अत्यंत प्रेम होते. त्या प्रेमाचे येथे थोडेसे वर्णन करावेसे वाटते. एकदा बाबूराव 15 दिवसात परत येतो असे सांगून मुंबईला गेले होते, परंतु त्यांचे तेथील काम लांबणीवर पडल्यामुळे 2 महिने झाले तरी ते परत येऊ शकले नाहीत. वडिलांच्या आठवणीने बाळचा जीव व्याकुळ होऊ लागला. तिला जेवण, खाण, झोप काहीच सुचेनासे झाले. बोलल्याप्रमाणे वागण्याचा बाळचा स्वभाव, त्यामुळे दुसऱ्याकडून तसे वागणे घडले नाही की साहजिकच तिच्या भावनेला धक्का बसे. आतापर्यंत बाबूराव जरी अनेक वेळा परगावी गेले होते तरी सांगून ठेवलेल्या दिवशीच त्यांचे परत येणे झाले होते. फक्त या खेपेलाच तेवढे त्यांना ठरल्या वेळी येता आले नाही. तसेच त्यांना पत्र पण पाठवता आले नाही. 2.5 महिन्यानंतर एके दिवशी अमुक बोटीने आपण निघणार आहे म्हणून अकस्मात बाबूरावांची तार आली. ती तार सीतामाईच्या सांगण्यावरून शेजारचा मुलगा वाचू लागला. इतक्यात बाळ तेथे आली.
वडिलांची तार आली आहे हे समजताच तिने त्या मुलाच्या हातातून चटकन तार काढून घेतली आणि आपल्या छातीशी घट्ट धरली. तोच तिचे डोळे मिटले गेले आणि तिला पोचक्या बोचके रडू कोसळले. शेजारी थोड्या अंतरावर बोटीवरचे अधिकारी राहत असत. बऱ्याच वेळाने हुंदका आवरल्यावर त्यांच्याकडे जाऊन मुंबईची आगबोट किती वाजता बंदराला येऊन लागते याची चौकशी करून आली. आगबोट संध्याकाळी 5 वाजता येणार हे कळल्यावर घरातून तिने 3 वाजताच कुणालाही न कळत ती बंदराकडे निघाली. बंदर तिच्या घरापासून 4 मैलावर होते. काही वेळ पळत पळत जावे आणि धाप लागली म्हणजे सावकाश चालावे या क्रमाने ती बंदराची वाट आक्रमू लागली. डोळे पाण्याने भरलेले आणि घाबऱ्या खुबऱ्या होऊन पळत असलेल्या बाळाला पाहून रस्त्यावरचे लोक तिच्याकडे टकमक पाहू लागले. कित्येकाने वाट अडवून तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, तरी ती क्षणभरही कुठे थांबली नाही. घरातून निघाल्यापासून आपण किती वाट चालून आलो याचेही तिला भान नव्हते. जेव्हा अगदीच चालवेनासे झाले तेव्हा ती थोडा वेळ उभी राहिली. तोच लांबून येत असलेले बाबूराव तिच्या दृष्टीस पडले. त्यावेळी तेथे वाहनांची सोय नव्हती, त्यामुळे सामान हमालाच्या स्वाधीन करून ते चालत येत होते. बाळने एका झेपेसरशी जाऊन बाबूरावांना गाठले आणि त्यांना कडकडून मिठी मारली. त्या दिवशी उभयतांचे देहभान हरपले. ते जवळजवळ पाऊण तासपर्यंत. त्यावर ते तेथून निघाले. घरी येईपर्यंत दोघांच्याही डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या. उभयतांमधील या अनन्य व निरपेक्ष प्रेमाची आम्हाला जाणीव करून देण्याकरिताच देवाने हा प्रसंग जुळवून आणला असावा असे मला वाटते. बाळचा आहार मूळचा सात्विक, म्हणजे दूध भात, वरण आणि पापड. चहा कॉफीचा वास देखील तिला सहन होत नसे. बाबूराव मुंबईहून परत आल्यावर रोज सकाळी एक वेळ चहा घेऊ लागले. एके दिवशी ते सीतामाईंना म्हणाले, चहा फक्त माझ्यापुरताच करतेस ना? मुलांना थोडा सुद्धा देऊ नकोस. एकदा चहाची सवय लागली तर मग ती सुटता सुटत नाही. चहाचे व्यसन फार वाईट आहे. हे त्यांचे बोलणे बाळने ऐकले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबूराव चहा घेत असता बाळ त्यांच्या जवळ जाऊन बसली व हळूच लढीवाळपणे वडिलांना म्हणाली, अण्णा, काल सकाळी तुम्ही आईजवळ चहाचे व्यसन फार वाईट असे म्हणालात ना, तेव्हा तुम्ही चहा का घेता? आमच्या समोर जर तुम्ही रोज चहा घेऊ लागलात तर केव्हा ना केव्हा तरी आम्हाला चहाची चव बघण्याची इच्छा होणारच. तेव्हा अण्णा, तुम्ही चहा पिण्याचे सोडून द्या ना. हे तिचे आर्जवी शब्द ऐकून बाबूरावांना गहीवरून आले. ते लगेच म्हणाले, उद्यापासून मी चहा घेणार नाही बाळ. याप्रमाणे बाळने सांगितलेले बाबूरावांना प्रमाण आणि बाबूरावांनी सांगितलेले बाळला प्रमाण वाटत असे. नाही म्हणायला फक्त एकदा मात्र बाळचे म्हणणे बाबूरावांनी मान्य केले नाही, पण ते अगदी नाईलाजास्तव. गोकर्णाला दंतवक्रांचा गायनाचा क्लास होता. शास्त्रोक्त गायन शिकायची बाळची फार इच्छा होती. त्यावेळी गोकर्णात वेश्या स्त्रियांनीच गायन शिकायची पद्धत असल्याने बाळची इच्छा ते पुरी करू शकले नाहीत. दुसऱ्यांना अपशब्द बोलणे, चहाड्या सांगणे, निंदा करणे, वडील माणसांना अपमान करणे, उसने आणणे, उधारी करणे, स्वतःचा किंवा आपल्या माणसांचा मोठेपणा लोकांना सांगणे, मोठ्या माणसांनी बोलताना मुलांनी ते ऐकत जवळ उभे राहणे, हॉटेलचे खाणे, आजचे काम उद्यावर ढकलणे, खोटे बोलणे, वाया बडबड करणे इत्यादी दुर्गुण बाबूरावांना बिलकुल आवडत नसत. बाळच्या ठिकाणी ते दुर्गुण नसल्यामुळे बाबूरावांना ती फार फार आवडत असे. एकदा बाबूरावांनी मुंबईहून
चॉकलेटी रंगाचे गरम कापड आणले होते. त्याचे त्यांनी बाळला पोलके शिवले. ते पोलके म्हणजे अगदी साधे, हुबेहूब, जणू हल्लीचा बुशकोटच. एके दिवशी काशीनाथ थंडीत कुडकुडत असलेला पाहून बाळने ते पोलके काशीनाथला घालायला दिले. तेव्हा तो म्हणाला, इश्श, पोलके कसं ग घालू मी? तेव्हा बाळ त्याला म्हणाली, काशीनाथ, त्याला आम्ही पोलके म्हणतो, म्हणून तू घालण्यास तयार झाला नाहीस. जर ह्याचे नाव शर्ट असते आणि इतर 4 मुलांनी घातलेले तू पाहिले असतेस तर याची किंमत तुला कळली असती. एकदा बाबूरावांनी आपली चादर परटाकडे दिली होती. बरेच दिवस झाले तरी परटाने ती परत आणून दिली नाही. म्हणून सीतामाईंनी बाबूरावांना चादरीची आठवण करून दिली. त्यावेळी ते म्हणाले, परवा परीट भेटला होता. मी चादरीबद्दल विचारताच, कपडे जास्त मळले म्हणजेच आम्हाला भट्टीला घालायला बरे पडते. कमी मळलेले असल्यास मुद्दाम आम्हाला मळवावे लागतात, म्हणून कपडे यायला उशीर होतो, असे त्याने सांगितले. ते वडिलांचे बोलणे ऐकल्यापासून परटाकडे आपले कपडे धुवायला द्यावयाचे नाहीत, असे बाळने ठरविले. त्यानंतर आत्तापर्यंत आईने आपले कपडे कधीच परटाजवळ दिले नाहीत. यावेळी बाळचे वय 10 वर्षांचे होते. वाढदिवसानिमित्त बाळच्यासाठी परकर पोलक्याकरिता बाबूरावांनी फुलाफुलाचे पोपटी रंगाचे कापड आणून ते शिंप्याजवळ दिले. पण पोलके अंगालाच बसेनासे झाले. त्यावर दुसरे शिवले. ते फारच सैल झाले. तेव्हापासून शिंप्याजवळ कपडे देणे बाळला आवडेनासे होऊन स्वतः बेतून स्वहस्ताने शिवून ती वापरू लागली. ते परकर पोलके पाण्यात घातल्याबरोबर त्याचा पोपटी रंग सर्व जाऊन ते फिक्कट दिसू लागले. तेव्हापासून रंगीत कापडावरचे तिचे लक्षच उडाले. बाळला दुसऱ्याचे कपडे वापरणे अजिबात आवडत नसे. इतकेच नव्हे तर तिचे कपडे जर दुसऱ्याने कोणी वापरले तर ते परत ती कधीही वापरत नसे. एकदा तिचा पंचा तिच्या सख्ख्या भावाकडून चुकून वापरला गेला तर तिने तो परत वापरला नाही. तिचा असा स्वभाव असल्यामुळे तिच्या नेसण्याच्या किंवा अंथरण्याच्या कपड्याला हात लावण्यास सर्वजण कचरत असत. आपले कपडे मळतील म्हणून वाटेल तिकडे बसणे तिला आवडत नसे. तिची बसण्याची एक लहानशी चटई होती. कोठे बसावयाचे झाल्यास ती चटई अंथरूनच बाळ बसत असे. बाळला कोणाकडूनही थोडे सुद्धा गैरवर्तन घडलेले आवडत नसे. एकदा तिचा मावसा काही कामासाठी परगावाहून गोकर्णाला आला. बाबूरावांकडे येऊन बराच वेळ झाला तरी बाळ त्याला दिसली नाही. बाळबद्दल त्यांनी विचारपूस करताच बाबूरावांनी खोलीत जाऊन मावसा आल्याचे वर्तमान तिला सांगितले. तेव्हा बाळ हळूच वडिलांजवळ म्हणाली, ते आले हे मी जाणून आहे, पण त्यांच्या मोठमोठ्या मिशा पाहून मला भीती वाटते. केव्हा पाहावे तेव्हा ते सारखा मिशावरून हात फिरवीत असतात. ते मला आवडत नाही, म्हणून मी त्यांना भेटू इच्छित नाही. त्यावर बाबूरावांनी काही सबब सांगून साडूची पाठवणी केली. एकदा कार्तिक पौर्णिमेच्या पहाटेला शेषमभटजी आपल्या मुलांसाठी औषध नेण्याकरता घाईघाईने बाबूरावांकडे आले. इतक्यात रोजच्याप्रमाणे कोटीतीर्थावर जाण्याकरता बाळला बोलविण्यासाठी यमुनाबाई तेथे आल्या. त्यांना पाहताच शेषमभटजी बाबूरावांना उद्देशून हळूच म्हणाले, काय हो काका, या निमित्ताने रोज उठल्याबरोबर या बाईचे तुम्हाला दर्शन होत असेल नाही? इतक्यात बाळ आतून बाहेर आली आणि काय भटमामा, तुमच्या आई सध्या इकडे आहे की गावाकडे गेल्यात? असा प्रश्न तिने शेषमभटजींना केला. तेव्हा ते म्हणाले,
आत्तापर्यंत ती या मुलीकडे 4 दिवस, त्या मुलीकडे 4 दिवस राहत असेल. पण आता अगदीच थकल्यामुळे ती सध्या माझ्याजवळच राहते. ते ऐकून बाळ म्हणाली, तर मग रोज उठल्याबरोबर त्यांचे तुम्हाला दर्शन होत असेल नाही? अहो, यमुनाक्का काय, तुमच्या आई काय, माझ्या आजी काय, तिघींचा वेश सारखाच की. बाळचे हे मार्मिक बोलणे ऐकताच शेषमभटजी खजील झाले. ओम नमः शिवाय.